नमस्कार, मी स्वातीज रेसिपीजमध्ये आज आपण पाहतोय गणपतीच्या नैवेद्याच्या सीरीजमध्ये दुसरा पदार्थ गोळाचे पदार्थ पाहतोय आपण जे रोजच्या नैवेद्यासाठी बनवू शकू। तर आज बनवते आपण दुधाचा पदार्थ मिल्क कस्टर्ड बनवतोय। मिल्क कस्टर्ड बनवणे तसं पाहिलं तर खूप सोपं, पण काही जर चुका केल्या तर ते अगदी फिसकून जातं, मग ते व्यवस्थित बनत नाही आणि चवीला सुद्धा चांगलं लागत नाही। तर कुठल्या चुका तर चला व्हिडिओमध्ये बघूयात आणि त्या टाळूयात। तर सर्वात पहिले आपल्याला दूध गरम करायला ठेवावं लागेल। तर त्यासाठी मी इथे 1.5 लिटर दूध घेतलेलं आहे। मी पॅकेटचं दूध वापरलंय, तुमच्याकडे गाईचं म्हशीचं असेल तर खूप छान आणि फुल फॅट मिल्क असेल तर आणखीनच उत्तम। इथे मी 1.5 लिटर दूध घेतलेलं आहे आणि आज मिल्क कस्टर्ड बनवताना आपण अजिबातही फ्रेश क्रीमचा किंवा मग दुधावरच्या साईचा असा कुठलाच वापर करणार नाहीये। त्यासाठी इथे बघू शकता या दुधामधनंच आपण अर्धा कटोरा भरून दूध साईडला काढून घेत आहे। हे थंडच दूध आपल्याला बाजूला काढायचं आहे, गरम दूध नको, म्हणून जेव्हा दूध तपायला ठेवलं त्याच वेळेस थोडंसं दूध साईडला काढायचं। आणि बघू शकता याच्यामध्ये आपण घालतोय 3 मोठे चमचे भरून दुधाची पावडर। चमचा तुम्ही बघताय टेबल स्पून आहे, तर 3 टेबल स्पून आपण याच्यामध्ये दुधाची पावडर घातली आणि 3 टेबल स्पूनच आपण घालतो याच्यामध्ये कस्टर्ड पावडर। तर व्हॅनिला कस्टर्ड पावडर मी याच्यामध्ये घालते, कारण याचा फ्लेवर सुद्धा सुंदर येतो, सोबतच याला रंग सुद्धा छान असतो, मस्त असा पिवळसर रंग येतो बघा। कारण आज आपण मिल्क कस्टर्ड बनवताना नाही फ्रेश क्रीमचा वापर करत आहे किंवा नाही मलाईचा वापर करत आहे, तर त्यासाठी आपण दुधाची पावडर घेतली, जेणेकरून छान असं क्रीमी टेक्स्चर येईल बघा। तर याच्यामध्ये मिक्स करून घेतोय आपण आता। दुधामध्ये व्यवस्थित दूध पावडर आणि कस्टर्ड पावडर व्यवस्थित मिक्स करायची, याच्यामध्ये अजिबातही गुठळा वगैरे ठेवता कामा नये। सर्वात पहिली चूक जी केली जाते ते म्हणजे हे गरम दुधामध्ये मिक्स करण्यात येते, मग जेव्हा गरम दुधामध्ये मिक्स होतं तेव्हा हे व्यवस्थित मिक्स होत नाही आणि मग त्याच्यामध्ये लम्स होतात। म्हणूनच हे थंड्या दुधामध्ये मिक्स करावं आणि व्यवस्थित मिक्सरच्या साहाय्याने हे फेटून घ्यायचं, म्हणजे याच्यामध्ये अजिबातही गुठळी होता कामा नये। अगदी छान असं क्रीमी टेक्स्चर आलं पाहिजे बघा। व्यवस्थित मिक्स करून घेतलं। इकडे बघू शकता दूध मस्त गरम झालेलं आहे, याला आटवत बसायची गरज नाही आपल्याला। दूध फक्त गरम झालं की त्याच्यामध्ये हे कस्टर्ड आणि दूध पावडर जे मिक्स केलेलं आहे हे घालायचं आणि आता इथून बघू शकता गॅसची फ्लेम लो टू मीडियम करायची आणि हे सतत चालवत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। या स्टेजला जर तुम्ही गॅसची फ्लेम हाय केली आणि चालवलं नाही, म्हणजे फिरवत शिजवलं नाही, तर हे खाली चिटकतं, सोबतच याच्यामध्ये गुठळा व्हायला लागतात, मग व्यवस्थित क्रीमी फॉर्ममध्ये ते येत नाही। म्हणून इथे ही चूक टाळायची। आता जर तुम्ही हे नाही फिरवू शकले किंवा झालेच याच्यामध्ये लम्स, तर काय करायचं, तर हे तुम्हाला मग आता मिक्सरचं जे मोठं ज्यूसचं भांडं असते ना त्याच्यामध्ये टाकावं लागेल, थोडंसं थंड होऊ द्यावं लागेल आणि हे मिक्सरला फिरावं लागेल, मग त्यामुळे याच्यावरच्या गुठळ्या असतील त्या निघून जातील। साखर घालून घेत आहे। तर आता इकडे बघू शकता साखर आपण आपल्या गोडानुसार कमी जास्त करू शकता, याच्यामध्ये पिठी साखर वगैरे घालायची गरज नाही, आपली साबूत साखर घातली तरी चालेल, पण गुळाचा वापर नको, साखरच घालावी लागेल। हां, तुम्ही इथे मिश्री घातली तर चालेल, पण कारण गुळ जर घातला ना तर रंग बदलेल, चव बदलेल आणि दुधामध्ये शक्यतोवर जास्त करून गुळ नाही घातला जात, साखरच घातल्या जातं। फ्रूट कस्टर्डमध्ये साखरच असते, म्हणून त्याला ऑप्शन म्हणून फक्त तुम्ही मिश्री घालू शकता आणि आपल्या गोडाच्या चवीनुसार किती गोड खायचं आहे तुम्हाला त्यानुसार कमी जास्त करू शकता। मी नुसतं 1 वाटी साखर घातली आहे बघा याच्यामध्ये, कारण जी दूध पावडर वापरली ते सुद्धा थोडी गोड असते, व्हॅनिला कस्टर्ड पावडर हे सुद्धा थोडंसं गोड असते, त्यामुळे ते बॅलन्स होतं। पण तुम्हाला जर छान गोड खायला आवडत असेल तर साखरेचं प्रमाण नक्कीच वाढवू शकता। बघू शकता असं अजिबातही सोडून जायचं नाही, नाहीतर काय होते वरतून असा एक पापुद्रा म्हणजे साय तयार होते आणि खालून सुद्धा लागायला लागते। अजिबातही दूध न आटवता अगदी इन्स्टंट फ्रूट मिल्क कस्टर्ड आपण आज बनवतोय, परफेक्ट। बघू शकता एकही लम्स नाहीये, मस्तच। आणि आता हे जसं जसं शिजेल ते आणखी घट्ट होईल बघा। जेमतेम 5 ते 7 मिनिटं झाले असतील आणि बघू शकता काय मस्त दाटसर प्रमाण आलेलं आहे आणि क्रीमी टेक्स्चर बघू शकता आणि थंड झाल्यानंतर हे आणखी सुद्धा घट्ट होतं, म्हणून या स्टेजला बंद करायचं। व्हॅनिला एसेन्स घालते आणि इकडे फळं कट करून घेतलेली आहेत।
पूर्णपणे थंडगार होऊ द्यायचं कस्टर्ड आणि नंतरच त्याच्यामध्ये फळं मिक्स करायचे. कारण काय होते, काही जण मग गरम गरम याच्यातच फ्रूट्स मिक्स करतात आणि मग त्याची चव बदलते. कारण याच्यामध्ये केळी घातलेली आहे, चिकू घातलेला आहे, सफरचंद घातलेला आहे, अनारचे काही दाणे घालूयात. याच्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर. काजू घालायचे, बदाम घालायचे, मनुका घालायचा, छान लागतो. पण सर्वच थंड झाल्यानंतर घालावं. ज्या वेळेला तुम्हाला फूड कस्टर्ड सर्व करायचं आहे त्यावेळेला फ्रूट्स त्याच्यामध्ये मिक्स करायचे. वेगवेगळे कट करून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवायचं. म्हणजे मग हे सुद्धा छान असं थंडगार होईल आणि फळंसुद्धा तुमच्याकडे कट झालेले असतील. वेळेवर फळं मिक्स करायचे आणि सर्व करायचं. तर कसा वाटला आजचा तुम्हाला नाविन्यपूर्ण पदार्थ? गणपतीच्या 10 दिवसामध्ये आपण वेगवेगळे पदार्थ ट्राय करतो, वेगवेगळे गोडाचे पदार्थ बनवतो रोजच्या नैवेद्यासाठी. मग 10 दिवसात एक पदार्थ तुम्ही हा नक्कीच बनवू शकता, जो बनवायला अगदी सोपा आहे, खायला रुचकर आहे आणि गणपती बाप्पासोबतच लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच आवडेल. तर नक्की बनवा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत जरूर शेअर करा. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.